नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विधानसभेच्या दृष्टीने काँग्रेसचे नियोजन सुरू, तर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची महायुती विरोधात टीका. ध्यान बटाओ और माल खाओ, लक्ष विचलित करून तिजोरीची लूट करत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांवरती आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी एकमेकांवरती चिखलफेक करायची आणि तिजोरी लुटत राहायचं, असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील तोंडसुख घेतलंय. ते शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. खरं तर मला असं वाटतं की राज ठाकरे हे कन्फ्यूज नेतृत्व आहे, नेते आहे. कन्फ्यूज नेते यासाठी म्हणतो, तुम्ही मागच्या 6 महिन्याचा, मागच्या 19 पासून त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं विश्लेषण करा. त्यांना कुठल्या दिशेनं जावं हे कळत नाही. कधी मोदी विरुद्ध बोलतात, कधी मोदींच्या बाजूला बोलतात, कधी टोकाची भूमिका घेऊन शरद पवार साहेबांच्या बाजूला बोलतात, पुन्हा विरोधात बोलतात. शरद पवार सारखे नेते नाही असंही म्हणतात आणि शरद पवार सारखा नेता नाही असंही म्हणतात. म्हणजे हे सगळं जे काही चाललेलं आहे, त्यामुळे त्यांना मला वाटतं की दिशा गवसत नाहीये की कुठल्या नेमक्या दिशेला. ते एखादा रस्ता 2 बाजूला जाताना माणूस कन्फ्यूज होतो की हा बरोबर की तो बरोबर. अशा द्विधा परिस्थितीमध्ये कदाचित राज ठाकरे हे असावेत असं मला एकूण त्यांच्या आता स्टेटमेंटवर वाटतं. त्यांनी राहिला प्रश्न उद्धवजी आणि राज ठाकरे, खरं तर कोणी कोणावर सुपारी आणि नारळ फेकू नये. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे पचणारं नाही. महाराष्ट्रातील लोकांना अशा प्रकारच्या गोष्टी सहन होत नाही, खपवून घेत नाही. म्हणून असे प्रकार टाळावे हा मला असं वाटतं. आणि त्याही पलीकडे जाऊन हे सगळे वाद निर्माण करून काल मुख्यमंत्री यामध्ये उडी घेतली. म्हणजे मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी हे सगळे प्रश्न पुढे असे एकमेकाच्या विरोधात चिखलफेक पुढे आणायचा आणि तिजोरी लुटत राहायची. ध्यान बटाओ और माल खाओ हा नवीन नारा महाराष्ट्रातला पुढे. लक्ष विचलित करायचं, लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचा आणि तिजोरीची मस्तपैकी लूट करत राहायची. सगळे टेंडर काढत राहा, मॅनेज करत राहा, 15-40%, 30% अबाउट टेंडर देत राहा. हे सगळं जे चाललेलं आहे बिना टेंडरनी काम चाललंय. तर महाराष्ट्र शेतकरी विरोधी सरकार असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शहरात आले असता केला असून कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र के प्रदेश कांग्रेस कमेटी के द्वारा हर रेवेन्यू डिस्ट्रिक्ट में कांग्रेस कार्यकर्ताओं से बातचीत करने के लिए हमने एक प्रोग्राम के आयोजित किया था. आपको याद है कि हमने पहले लातूर से शुरू किया, कल नांदेड़ है, आज औरंगाबाद में. इसमें एक जरूर मैं बताना चाहता हूं, महाराष्ट्र की सरकार किसान विरोधी सरकार है. किसानों की समस्याओं को हल करने के लिए कोई काम नहीं कर रहे हैं. हमने हमारे कार्यकर्ताओं से बात करने के बाद एक बात मुझे समझ गया, सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या मराठवाड़ा में हुआ है. खास तौर से बीड डिस्ट्रिक्ट में सबसे ज्यादा आत्महत्या हुआ है. 977 फार्मर्स आत्महत्या की है. एग्रीकल्चर मिनिस्टर
एग्रीकल्चर मिनिस्टर बीड़ से हैं। एग्रीकल्चर मिनिस्टर के जिले में सबसे ज्यादा किसानों की आत्महत्या हुई है। गन्ना किसान हो, कॉटन किसान हो, सोयाबीन किसान हो, उनको उनके समस्याओं को हल करने के लिए सरकार ने कोई काम नहीं की। इसलिए मैं बोल रहा हूं कि सरकार, मौजूदा सरकार किसान विरोधी सरकार है। उन्होंने बड़े बड़े वायदा दिए थे, लेकिन ये वादे पूरा नहीं किए। किसान के समस्याओं को हल करने के लिए केंद्रीय सरकार ने भी कुछ नहीं किया है। नरेंद्र मोदी ने 3 लेजिस्लेशन लाया था पार्लियामेंट में। किसानों के आंदोलन की वजह से तीनों को वापस करना पड़ा। अभी भी किसानों की मोर्चा होते जा रहे हैं। केंद्रीय सरकार के द्वारा भी किसानों को कोई समाधान करने का, उनका समस्याओं को हल करने का कोई कदम नहीं है। क्योंकि केंद्रीय सरकार और प्रदेश सरकार पूरी तरह किसानों को भूल गया है। काँग्रेस पक्षाची विधानसभा निहाय तयारी संदर्भात प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीवरती निशाणा साधलाय। शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त करून या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला पैसा कसा मिळेल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न होतो आहे। या रस्त्यांच्या याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की जो रस्ता समजा 1 कोटीमध्ये होत असेल तर त्या रस्त्याची सरळ किंमतच 15 कोटी रुपये करतात। इतका फरक असतो त्याच्यामध्ये। मी अंदाजाने तुम्हाला सांगितलं, म्हणजे किती मोठं कमिशन। म्हणजे आता तर हे 3 तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे, त्याला कालपर्यंत आम्ही जेसीबीच ऐकत होतो, आता हे पोकलँड घेऊन तिकडे निघतात आणि राज्याच्या तिजोरीला कसं लुटता येईल आणि जनतेला कसं कर्जामध्ये डुबवता येईल, या तिघही 3 तोंडांच्या सरकारचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे। आणि म्हणून असं हे लुटारू सरकार जे शेतकरी विरोधी, जसं आता आमचे नेते चेन्नीथला साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार, तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे, हे महिला विरोधी सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये लाखो महिला आज बेपत्ता आहेत। आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळ्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी अनेकदा हा प्रश्न विचारला, पण राज्याचा गृहमंत्री म्हणतो आम्हाला माहितच नाही। हो सांगा ना, तुम्ही लाडकी बहीण आणली ना लोकसभेत हारल्यानंतर, आता बहीण आठवली, पण मूळ प्रश्न आहे योजना ह्या खऱ्या तर काँग्रेसनीच आणायचा काँग्रेसनी प्रयत्न सुरू केलेला होता। आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं, त्या ठिकाणी राहुल गांधीजींनी जे वचन त्या तिथल्या कर्नाटकच्या जनतेला दिलं, त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतो आहे। आमच्या बहिणींसाठी, आमच्या आयांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत। शिवसेना ठाकरे गटाचा 2 पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आला असून निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याची पत्राद्वारे नेते अंबादास दानवे यांच्याकडे तक्रार केली असल्याची बाब उघडकीस आली आहे। यावरती बजाज नगरचे शहर प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून इतर कार्यकर्त्यांना पद दिल्याचा आरोप बजाजनगर येथील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती। बजाजनगरमधील पद नियुक्तीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलं। या संदर्भातील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी। फक्त मला एकदा येऊन सांगावं, हो आम्ही ह्या माणसाने 2.5 वर्षापूर्वी लोकसभेमध्ये 2.5 वर्ष ठीक आहे ग्रामपंचायतीने प्रवेश केला, पण लोकसभेत त्यांनी काम केलं ना आमचं। माझी पंचायत सदस्य असतील, आमचा विशाल खंडागळे असेल, यांनी कामं केलेली आहेत ना। विशाल खंडागळे यांचे वडील सोमनाथ खंडागळे हे हाडाचे शिवसैनिक होते त्यावेळेस। बाळासाहेबांचे निकटवर्ती होते, खैरसाहेब निकटवर्ती होते, दादाचे निकटवर्ती होते, तळसाहेब निकटवर्ती होते। असा काही विषय नाही, सगळे शिवसैनिक आहेत। मग मी एक म्हणतो, निष्ठावंत म्हणजे तुमची व्याख्या काय? आता उद्या राजू शिंदे तिकीट भेटलं तर मग काय करायचं? हे काय करणार आहेत? असं नाही चालत। म्हणून या गोष्टी समजूतदारपणे घेतल्या गेल्या पाहिजे। उगीच अवचागो करून उपयोग नाही, फक्त कोणाला टार्गेट करून आपण बोलायचं, या गोष्टीला आम्ही हे करणार नाही। आणि मी हे अधिकाऱ्याने सांगतो, शहर प्रमुख नात्याने सांगतो की
मला या अशा गोष्टीला सक्त माझा पाठिंबा असणं, या ज्या चालू आहेत न्यूज बातम्या याचा सक्त माझा क्लिअर विरोध आहे. कारण की आम्ही कोणती गटबाजी करत नाही, काही करत नाही. जो काम करू त्याला पद भेटणार आहे. कोणी आम्हाला काही पक्ष काही आम्हाला काही हे देत नाही. फक्त आम्ही हाडामाचा शिवसैनिक म्हणून आम्ही आज काम करतोय. आम्ही ठामपणे उभे, उद्याही आम्ही उभं राहणार. उद्या कोणाला तिकीट भेटलं तरी आम्ही मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंच आम्ही काम करणार, हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. फक्त आमच्यामध्येच काही लोक चुकीचं काहीतरी बातम्या पसरत असतील तर त्यांनी कृपया समजून घ्यावं की आपणही आपल्याबरोबरही खूप जणांनी आता प्रवेश घेतलेला आहे. त्यांना जर तिकीट भेटत ते त्यांच्यामुळे आता काय विचार करत असतील ते आपल्याबद्दल, हा विचार आपण केला गेला पाहिजे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी.
थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती, यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याचं देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र.
मंदिर परिसरातील स्वच्छता करण्याची जबाबदारी नेमकी संस्थानाची आहे, ग्रामपंचायतीची आहे की पुरातत्व विभागाची आहे असा प्रश्न भक्तांसमोर पडल्याने 12वं ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधी पसरली असून भाविकांमध्ये आरोग्य धोक्यात आलंय। वेरूळीतील 12वं ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर येथे श्रावण मासानिमित्त रोजच मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून हजारोंच्या संख्येने भाविक रांगा लावून दर्शनाचा लाभ घेत आहेत। मात्र या भाविकांना या परिसरातील दुर्गंधीला सामोरं जावं लागत असून पसरलेल्या या दुर्गंधीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात येत असल्याचं चित्र दिसत आहे। घृष्णेश्वर मंदिराच्या बाजूने गेलेल्या येळगंगा नदीमध्ये येथील हॉटेल व्यावसायिकांनी सर्रासपणे हॉटेलच्या दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचं पाणी सोडल्यामुळे या नदीमध्ये दुर्गंधी पसरली असून मंदिर परिसरात मंदिरातील मुख्य रस्त्यावरती घनकचरा व तेथील काही व्यावसायिक मंदिराच्या मुख्य रस्त्यावरच शौचालय करत असल्यामुळे भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। गेल्या कित्येक दिवसांपासून जागोजागी साचलेल्या या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून 12वे ज्योतिर्लिंग हे नावाजलेले संस्थान असून मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। साचलेला कचरा व सुटलेली दुर्गंधी ही स्वच्छता करायची कोणी हा प्रश्न दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये विचारला जात असून घृष्णेश्वर मंदिर दर्शन होण्याअगोदर भाविकांना मात्र या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्याचं अगोदर दर्शन होत आहे। मग घृष्णेश्वराची अशी स्थिती मंदिर परिसरातील झाली असून याकडे कोणी लक्ष देणार का असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जातोय। आम्ही सर्व फुलदारवरून पाईप येणारे म्हणजे पूर्ण पंचक्रोशीत लोकच पाईप येण्यासाठी तत्पर असतात इथे, पण येताना असं जाणवलंय की लेण्या परिसरात झालंय मंदिर परिसरात इतकी दुर्गंधी पसरली आहे की कुठे पण शौचास बसणं, कुत्रे वगैरे फालतू कुत्रे पाठीमागे लागणं, इतकी दुर्गंधी पसरली आहे की अक्षरशः चालणं पण मुश्किल झालंय। आणि पूर्ण मंदिर परिसरामध्ये टोटल ज्या ठिकाणी जाशाल त्या ठिकाणी पूर्ण कचरा दिसतोय। याच्यासाठी काही जबाबदार कोण प्रशासन आहे का नाही, यासाठी कोणीतरी काही ठोस पाऊल उचलले गेले पाहिजे जेणेकरून मंदिर परिसरात सगळं दुर्गंधी हटल्या गेली पाहिजे। आणि जो त्रास होतोय भक्तांना, जी तब्येतीची खराबी होतीये ज्यामुळे खूप त्रास होते लोकांना की त्यापासून काही सुटका मिळण्याचं एकमेव कारण आहे म्हणजे सरकार याच्यावर लक्ष देणार की नाही, असेच नेहमी प्रत्येक गोष्टी फक्त श्रावणापर्यंत चांगलं करणार। आणि श्रावण इतकी दुर्गंधी असते की हा इतका पवित्र महिना की त्याच्यामध्ये इतकी तकलीफ होती लोकांना घेण्यासाठी खूप त्रास होतोय। यासाठी काहीतरी प्रशासनाने याचा ठोस निर्णय घेण्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांची आणि पंचक्रोशीत जेवढे आहे मनुष्य सगळ्यांची म्हणणं आहे की याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय तुम्ही घ्यायला हवा। बार्टी मार्फत 194 संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आधी छायावृत्तीचा लाभ देण्याची मागणी विजय वाहुळ यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकर राईट मुव्हमेंटच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत दिली जाणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन छात्रवृत्ती आधी देण्यात यावी या मागणीसाठी विजय वाहुळ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आधी छात्रवृत्ती 2018च्या एमफिल करिता निवड झालेल्या 194 संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार 2 वर्ष व PhD साठी 3 वर्ष असं एकूण 5 वर्ष आधी छात्रवृत्तीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात आले असताना विमानतळावरती त्यांना आंबेडकर राईट मुव्हमेंटच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं। 22 दिवसापासून हे लोक आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आपण इंडोस केलेला आहे। एक मिनिट साहेब, विद्यापीठाने परिपत्रक काढले त्या विद्यार्थ्यांना बार्टीकडनं जर फेलोशिप मंजूर झाली नाही तर त्यांच्या PhD रद्द होतील। 22 दिवसापासून ते विद्यार्थी तिथे बसलेले आहेत। मुख्यमंत्री साहेब लवकर विभागीय लोकशाही दिनात सोमवारी 3 अर्ज प्राप्त झालेत। मागील प्रलंबित अर्जांचा आढावा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला असून त्यापैकी 2 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे। विभागीय लोकशाही दिनात आज 3 अर्ज प्राप्त झाले आहेत। मागील बैठकीतील प्रलंबित अर्जांचा आढावा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला असून त्यापैकी 2 प्रकरणे आज निकाली काढण्यात आली आहे। आज सुनावणी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या विभागीय लोकशाही दिनात गावडे यांनी प्राप्त अर्जांवरती चर्चा करून संबंधित विभागाने लवकरात लवकर अहवाल सादर करावा तसेच प्रलंबित अर्जांवरती तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या। लोकशाही दिनानिमित्त उपायुक्त जगदीश मिनियार यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते। काँग्रेसच्या युवक कार्यकर्ते व मनपा अतिक्रमण हटाव पथकाच्या अधिकाऱ्यांमध्ये बॅनर काढण्यावरून वाद झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय, काँग्रेसला वेगळा न्याय का असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय।
सोमवारी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय गोंडे परिवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन शहरात करण्यात आलं होतं। काँग्रेसची आढावा बैठक हॉटेल जिमखाना येथे आयोजित केली होती। या दरम्यान आलेल्या सर्व नेत्यांना शुभेच्छाचे बॅनर लावण्यात आले होते। सदरील बॅनर मनपा अधिकारी कर्मचारी काढत होते, असा निरोप काँग्रेस कार्यकर्ते निलेश आंबेवडीकर, गुरमीत सिंह गिल, सागर सोळुंके, अभिषेक शिंदे, योगेश बहादुरे कार्यकर्ते तात्काळ पोहोचले असता मनपा अधिकारी विनाकारण बॅनर काढणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना मज्जाव करण्यात आला होता। यावेळी जोरदार हमरीतुमरी झाली। शहरात एक दिवस आधी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती। त्यावेळी महानगरपालिकेला जाग आली नाही। मात्र काँग्रेसच्या बैठकीच्या निमित्ताने लावण्यात आलेलं बॅनर काढण्यास महानगरपालिकेला मोठा उल्हास असल्याचं बघायला मिळालं आणि असा आरोप करत कार्यकर्ते व बॅनर काढणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची बघायला मिळाली। मुख्यमंत्र्यांचे बॅनर 8 दिवस होते बरोबर आहे। काँग्रेसचा आज कार्यक्रम आहे, काँग्रेसला वेगळा आहे आणि बाकीच्यांना वेगळा आहे। हा कोणता हिशोब आहे? या देशात हुकुमशाही चालली का? हुकुमशाही चालली का देशात? काढायचे तर सगळ्याचे काढायचे, पण काँग्रेसला वेगळा नाही कस काय? लावा लवकर साहेब। कोर्टाने आता आमचे अधिकारी बोलवले, आमचे अधिकारी आतमध्ये आता मुख्यमंत्र्याला कोर्ट नाहीये का? फक्त इथून आणि तिथपर्यंत फक्त काय म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं की हे कुठे बॅनर नको कुठल्याही परिस्थितीत, कोर्टाचं असं म्हणणं आहे। ओके, आता बघूया काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात। डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी आज सोमवारी रोजी पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पदाचा पदभार मनीष कलवानिया यांच्याकडून स्वीकारला आहे। डॉक्टर विनयकुमार राठोड हे पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग ठाणे येथून त्यांची बदली पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे। त्यानंतर सोमवारी त्यांनी मनीष कलवानिया यांच्याकडून अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला। मनीष कलवानिया यांच्या कार्यकाळामध्ये अनेक नवीन धोरणात्मक निर्णय पोलीस दलात घेण्यात आले होते। त्यांचा कार्यकाळ एकूणच अतिशय चांगला राहिला आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। विधानसभेच्या दृष्टीने काँग्रेसचे नियोजन सुरू, तर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची महायुती विरोधात टीका। ध्यान बटाओ और माल खाओ लक्ष विचलित करून तिजोरीची लूट करत असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांवरती आरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।